14 डिसेंबर 2025चा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयाला महाराष्ट्र सरकारने 25 मार्च 2026 रोजी अपडेट केलेला आहे, शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही सक्ती करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सक्तीच्या आधारे मग ती कर्जमाफी असो, पीक विमा असो, कुठलीही योजना असो, ती कुठलीच योजना शेतकऱ्याला मिळणार नाही। आधी शेतरस्ता मोकळा करा, त्यानंतर योजनेचा लाभ घ्या, अशा पद्धतीची त्यामध्ये तरतूद आहे। त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। नमस्कार, ज्ञानेश्वर खरात पाटील। हा निर्णय खास शेतकऱ्यांचे शेतरस्ते खुले करणे आणि त्यावरील अतिक्रमण काढणे यासाठी केलेला आहे। यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जो शेतकरी शेतरस्त्यावर अतिक्रमण करेल किंवा शेतरस्ते अडवून धरेल त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि फार्मर आयडी ब्लॉक करण्यात येईल। म्हणजेच काय, आधार कार्ड म्हणजे तो भारताचा नागरिकच नाही आणि फार्मर आयडी म्हणजे शेतकरी असल्याचं ओळखपत्र असतं। ज्याकडे फार्मर आयडी आहे तो शासनाच्या नजरेमध्ये शेतकरी असतो। ज्याचं फार्मर आयडी ब्लॉक केलं तर तो सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी राहत नाही। त्यामुळे नमो शेतकरी असेल, पीएम किसान सन्मान निधी असेल, कर्जमाफी सगळ्यात महत्वाचा विषय असेल आणि तुमचं पीक विमा असेल किंवा शेती संदर्भातलं अनुदान योजना, सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या तुम्हाला मिळणार नाही। हा शासन निर्णय 25 मार्च 2026चं शुद्धीपत्रक तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी बघू शकता। आणि महत्वाचं म्हणजे काय, तर याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचे आहे। याची जर प्रभावी अंमलबजावणी झाली तर एकही क्षेत्रस्त्याचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये राहणार नाही। मात्र दुर्दैव इथल्या व्यवस्थेचं, इथले प्रांत अधिकारी, इथले तहसीलदार, इथले तलाठी, श्री बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत, यांच्या प्रत्येक निर्णयाला केराची टोपली दाखवताना दिसत आहेत। इथं मी लाखो प्रश्न दाखवू शकतो की शेतकऱ्यांचे क्षेत्रस्त्याचे पेंडिंग आहेत। हजारो प्रकरणं त्या ठिकाणी प्रांताकडे, तहसीलदाराकडे, कोर्टामध्ये चालू आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे काय की बावनकुळे साहेबांना महसूल विभाग सिरियसली घेत नाही। त्यांचे खूप चांगले चांगले निर्णय आपण बघितले, परंतु त्याची अंमलबजावणी ग्राउंड लेवलवर नाही। अनेक शेतकरी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत की ते डोक्यावर त्यांचा माल पाऊल वाटणं दुसऱ्याच्या शेतातनं येतात। हक्काचा रस्ता तहसीलदारांना दिला असताना सुद्धा पुढच्या व्यक्तीच्या बळजबरीमुळे किंवा दादागिरीमुळे शेतकऱ्यांना रस्ता मिळत नाही। त्यामुळे याच्याकडे सरकारनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। जसे निर्णय घेता त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी सुद्धा सरकारच्या माध्यमातून होणं गरजेचे आहे। मुळामध्ये सरकार आता या तयारीमध्ये लागलेलं आहे की कर्जमाफीची जी राज्यस्तरीय बँकर समितीनं जो काय डेटा कर्जमाफीच्या समिती, परदेशी समितीकडे दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून आता ही तिथं एक अट घालण्यात आलेली आहे की तुमचं सगळंच ब्लॉक होणार आहे। आणि तुमचं सगळं ब्लॉक म्हणजे तुम्हाला कर्जमाफी सुद्धा एक योजना असते, इतर सगळ्या शेती संदर्भातल्या योजना आहेत, इतर अनुदान आहेत, हे कुठलंच तुम्हाला मिळणार नाही। आणि याची प्रक्रिया काय आहे की तहसीलदार सांगतील की हा रस्ता खुला करा 7 दिवसाच्या आत। जर त्या संबंधित शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत रस्ता खुला केला नाही तर तहसीलदार स्वतः त्यांची यंत्रणा वापरून तो रस्ता खुला करतील आणि तहसीलदारानं तो रस्ता जर खुला केला तर त्याचा अर्थ असा होतो की शेतकरी मग्रूर आहे, विनाकारण त्रास देतो आणि म्हणून त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी ब्लॉक केल्या जाऊ शकतं। मात्र माझी विनंती आहे प्रशासनाला की हे जे क्षेत्रस्ते खुले करण्याचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे हे कौतुकास्पद आहे। याची अंमलबजावणी प्रभावीपणे करा आणि सगळे प्रकरण एकदाचे बावनकुळे साहेबांच्या काळातच त्या ठिकाणी संपू दे, अशा आपण त्या ठिकाणी या सरकारला सद्बुद्धी देवाकडे प्रार्थना करू शकतो। हा व्हिडिओ मी समृद्धी महामार्गावरनं करतो आहे आणि हा समृद्धी महामार्ग म्हणजे एक देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे। विदर्भाला मुंबईशी जोडणारा हा महामार्ग आहे। याच्यावर आजच मी एक शॉर्ट व्हिडिओ केला तर अनेक लोक टीका करतात की विदर्भाला मागासलेला का म्हणता, पण त्या सगळ्यांना सांगायचं की विदर्भ आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, रोजगारांच्या बाबतीमध्ये, या सगळ्या बाबतीमध्ये या विदर्भाला चांगल्या लिडरशिप मिळाल्या नाही। विदर्भाला अनेक वेळा मंत्रिपद मिळाले परंतु इच्छाशक्ती मिळाली नाही, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि म्हणून विदर्भ पुणे, मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्र तुलनेमध्ये अजूनही आर्थिक दृष्ट्या मागास आहे। त्यामुळे त्या तुलनेत पुढे आणण्यासाठी इकडे सुद्धा महाराष्ट्राच्या तिजोरीतला पैसा खर्च होणं गरजेचं आहे। बाकी तुम्हाला या निर्णयाविषयी काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये। धन्यवाद।